काय नेमका वेध घेतलाय? काय कामं केली? त्या पाण्यामुळे आमचा असणारा परिसर सर्व कोणती अशी चांगली कामं झाली? दादाने केलं एक मोठं काम आहे. दादाला परत आमदार करण्याची आमची सर्वांची इच्छा आहे. नमस्कार, फॉर द पीपल न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. मंडळी, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आपण वेगवेगळ्या मान्यवरांशी भेटतोय आणि त्यांच्याकडून जाणून घेतोय की नेमका आमदार कसा असावा. आपण दौंड विधानसभा मतदारसंघात आहे आणि आपल्यासोबत मान्यवर आहेत. आपलं स्वागत आहे. आमदार नेमका कसा असला पाहिजे? काय वाटतं तुम्हाला? आमदार हा तालुक्याचा भविष्याचा वेध घेणारा असावा, भविष्याचा विकास करणारा असावा, असा आपला दौंड तालुक्याला आमदार असावा. आणि त्या पद्धतीने आतापर्यंत राहुलदादा कुलने 10 वर्षामध्ये भविष्याचा वेध घेऊन केलेला सर्वांगीण विकास केलेला आहे. त्याच्यामुळे असा आमदार तालुक्याला असावा. काय नेमका वेध घेतलाय? काय कामं केली? दादांनी गेल्या 10 वर्षामध्ये मग ते कॅनलचं पाणी असेल, रस्ते असतील, लाईट असेल, बुडीत बंधारे असतील, आरोग्याच्या सुविधा असतील किंवा वैयक्तिक सुविधा असतील, या सर्व बाबीवर दादांनी बारकाईने लक्ष देऊन चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे. त्याच्यामुळे त्याचं राहिलेलं अपुरं काम काय राहिले असतील ती पूर्ण करण्यासाठी त्यांना परत एकदा 5 वर्षाला आमदार करण्याची आमची सर्वांची इच्छा आहे. तुमच्या भागामध्ये कोणती अशी चांगली कामं झाली की ज्या आठवणीनं तुम्हाला असं पटकन सांगावीशी वाटेल किंवा ही कामं सर्वोत्तम झाली? बेबी कॅनलचं एक महत्त्वाचं काम केलं. अस्तरीकरण झालं त्याचं. आमच्या वरुण गावापर्यंत, पाटस गावापर्यंत त्याचं पाणी येणार आहे, आलेलं आहे. 22 फाट्यापर्यंत पाणी पूर्तता झालेली आहे त्याची. त्या पाण्यामुळं आमचा असणारा परिसर सर्व हिरवागार झालेला आहे. आणि या काळामध्ये आम्हाला अजिबात दुष्काळ जाणवलेला नाही. त्याच्यामुळे ते एक भविष्यातलं दादाने केलं एक मोठं काम आहे. त्याचप्रमाणे नंतर ज्यावेळेस खडकवासल्याचं पाणी येणार आहे त्याच्यात बी बोगद्यातून पाणी आणण्याचा जो प्रस्ताव दादांनी मांडलेला आहे, मुळशीचं पाणी आणण्याचा जो प्रस्ताव मांडलेला आहे, असे सर्व प्रस्ताव दादांनी भविष्यात 100 वर्षामध्ये शेतकऱ्यांना दौंड तालुक्याला पाणी कमी पडणार नाही अशा प्रकारची भूमिका दादांनी घेतलेली. काही काही गावामध्ये जे पहिले प्राथमिक आरोग्य केंद्र होते त्या ठिकाणी हॉस्पिटल्स तयार केलेली आहेत, म्हणजे ग्रामीण रुग्णालय तयार केलेले आहेत. त्याचप्रमाणे लाईटमध्ये ना ट्रान्सफॉर्मरची जिथं गरज असेल तिथं जास्तीत जास्त ट्रान्सफॉर्मर देण्याची व्यवस्था केलेली. रस्त्यामध्ये जर पाहिलं आपण आत्ता तर सगळ्या गावामध्ये बहुत करून 90% तरी काँक्रिटीकरणाचे रस्ते झालेले आहेत. बरेच रस्ते आमच्या भागामध्ये दौंड तालुक्यामध्ये अष्टविनायकाचा मार्ग गेलेला आहे. तो अष्टविनायकाच्या मार्गातून बरीच गावं त्याला जोडलेली आहेत. रस्ता रुंदीकरणाची कामं चांगली झालेली आहेत. अशा प्रकारची कामं सर्व दादांनी आमच्या लक्षात राहण्यासारखी केलेली. आणि त्याच्यात जी राहिलेली कामं आहेत ती पूर्ण करण्यासाठी दादाला परत आमदार करण्याची आमची सर्वांची इच्छा आहे. धन्यवाद. आपण वेळ दिलात आणि आमच्याशी ही सगळी चर्चा केली तुम्ही. आपण बघतोय की मान्यवर जे आहेत, नागरिक आहेत, आमदार कसा असावा हे सांगताना मूलभूत विकासाच्या संदर्भामध्ये बोलत आहेत. कुठेही त्यांचा भावनिक मुद्दा नाही, कुठेही इतर कुठले मुद्दे नाहीत. सगळे मुद्दे हे विकासाच्या संदर्भामध्ये आहेत. आमदार कसा असावा अशी अतिशय स्पष्टपणे ठोस अशी भूमिका ते मांडताना आपल्याला दिसत आहे. आपल्याला नेमकं काय वाटतं ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये आपण जरूर नोंदवा. आणि फॉर द पीपल न्यूज चॅनलला आपण सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. कॅमेरामन रोहित वनकटेसह मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूज, दौंड विधानसभा.